सर्वांचं टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, न्यायालय भरतीचे आपण शिपाई पदासाठी जे आहेत ना PYQ ऑनलाईन स्वरूपात पाहत आहोत. ओके, या पुस्तकातील ओके हे पुस्तक जे आहे ना हे बाजारात उपलब्ध झालेलं आहे. शिपाई पदाला 30 पैकी कमीत कमी 22 ते 24 या दरम्यान GKच आहेत. GKवर मेरिट ठरणार आहे तुमचं. ओके, कदाचित 25+ पण असू शकतील. तर हे न्यायालय भरती, सामान्य ज्ञान आणि लिपिकसाठी संगणक जे आहे हे पुस्तक बाजारात उपलब्ध आहे. तुम्ही ते घेऊ शकता. विजयपथ पब्लिकेशन. ओके, शिपाई पदाचे जे काही प्रिवियस इयर क्वेश्चन आहेत ते आपण ऑनलाईन स्वरूपात पाहणार आहोत. तर ते बघा, काजिंद 2023 या युद्ध सरावाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतोय की युद्ध सराव, जसं आता पोखरण येथे देखील युद्ध सराव झाला. ओके, तर ते युद्ध सराव कोणतं होतं? ही सगळ्या गोष्टी युद्ध सराव जे असतात दोन देशादरम्यानचे, ते युद्ध सरावावर प्रश्न हे खूप वेळेस विचारलेला आहे कुठल्याही परीक्षेला असलं तरी. तर ते तुम्हाला वारंवार वाचायचं आहे. दहशतवाद विरोधी कारवाईचा सराव करणे हे त्याचे प्राथमिक उद्दिष्ट होते. काजिंद 2023 युद्ध सरावाबाबत. सुधारणा संघ संस्थापक संदर्भात खालीलपैकी कोणती जोडी योग्य प्रकारे जुळते? हे समाजसुधारकवर आधारित प्रश्न आहे. ओके, आता समाजसुधारकवर आधारित प्रश्न असल्यामुळं सोपे प्रश्न आहेत, असं काही अवघड नाही. सत्यशोधक समाजाची स्थापना ज्योतिराव फुले यांनी केली. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. खालीलपैकी कशात ॲसिटिक आम्ल आढळते? विनेगार. आता हा प्रश्न शिपाई पदाला पण आहे आणि लिपिक पदालाही रिपीटेड प्रश्न आहे. ओके, मागचे ज्यांनी व्हिडिओ पाहिले त्यांच्या लक्षात येत असेल. भगवद्गीतेबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? कर्मफलाचा त्याग करावा असे गीतेत सांगितलेले आहे. तर हे योग्य विधान नाही. अंजुम चोप्रा या खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? क्रिकेट. हिमाचल प्रदेश राज्यामध्ये विधानसभेचे किती मतदारसंघ करण्यात आले आहेत? तर ते 68. खालीलपैकी कोणती हिमालयातील सर्वात लांब पर्वतरांग आहे? तर पीर पंजाल. पुढे आहे त्रिपिटक आणि संबंधित विषयाबाबत खालीलपैकी कोणती किंवा कोणत्या जोड्या या योग्य आहेत असं विचारलेलं आहे. तर हे जे योग्य आहेत ते सगळं आपण दिलेलं आहे. विनय पिटिका काय? यात भिक्षूसाठी नियम आणि नियमन यांचा समावेश आहे. सुत्तपिटिक हे पिटक जे आहेत यात बुद्धांच्या शिकवणीचा समावेश आहे. अधिधम्म पिटक जे आहे यात तात्विक विश्लेषणाचा समावेश आहे. त्यानंतर खुदाई खिदमतगारचे संस्थापक कोण आहेत? खान अब्दुल गफार खान. लक्षातच ठेवा, आणि हे चुकत नाही जनरली प्रश्न कोणाचा, एकदा जरी वाचलं तरी. डॅश डॅशच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय दक्षिण भारतीय नद्यांची आंतरजोडणी शेतकरी संघटनेने आंदोलन केले आणि कावेरीचे पाणी वाटप करण्याची मागणी केली. कोणाच्या नेतृत्वाखाली केले? तर ते अय्या कन्नू यांच्या नेतृत्वाखाली केले. पुढे आहे धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्माचे स्थान या आधारे करण्यात येणाऱ्या भेदभावाला भारतीय संविधानाच्या पुढीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार प्रतिबंध करण्यात आला आहे? तर ते अनुच्छेद 15. ओके, आणि अनुच्छेद 17 ही अस्पृश्यता बंदी आहे. दीपवंश आणि महावंश साहित्य हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत? तर ते बौद्ध धर्माशी संबंधित आहेत. प्लासी येथे सिराजुद्दौला विरुद्ध कंपनीच्या सैन्याचे नेतृत्व कुणी केले होते? तर ते रॉबर्ट क्लाइव्ह यांनी केली होती. ह्या वनस्पतीमध्ये बीजांडे ही कोणत्याही अंडाशयाच्या भित्तिकांनी आच्छादित झालेली नसतात आणि फलनाच्या आधी आणि नंतर ती खुली राहतात. अनावृत्त बीजी. ओके, जिम्नोस्पर्म्स. भारताच्या कोणत्या शहरात मे 2023 दुसरी G20 भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाची बैठक झाली होती? ऋषिकेश. द्वीपकल्पीय पठार ईशान्येला पसरलेले आहे. याला स्थानिक पातळीवर डॅश डॅश म्हणून ओळखले जाते? कार्बी आंगलोंगचे पठार. गांडूळ हा खालीलपैकी कोणत्या प्राणीसृष्टीशी संबंधित आहे? तर ॲनेलिडा, वलयांकित कृमी. प्राण्यांचे वर्गीकरण हे प्रकरण मला कदाचित व्हिडिओ बनवतोच मी, कारण आहेच बा, त्याच्यावर प्रश्न खूपच दिसलेले आहेत. खालीलपैकी कोणती टेकडी पूर्वांचल हिमालयाचा भाग नाही? ती कार्डेमम टेकड्या नाहीत. ओके, लक्षात ठेवा. भारतीय नौदल आणि रॉयल थाई नेव्ही यांच्यातील कॉर्पट या संयुक्त युद्ध सराव डॅश डॅशमध्ये डॅश डॅश येथे आयोजित करण्यात आला? तर अंदमान समुद्रामध्ये. भारतात पहिला हॉकी क्लब कोलकाता येथे स्थापन करण्यात आलेला आहे, हे लक्षात राहू द्या. पुढे राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? तर ते केंद्र सरकारद्वारे केली जाते. ओके, खालीलपैकी कोणत्या राज्याच्या किंवा केंद्रशासित प्रदेशातील शेतकऱ्यांनी आयात केलेल्या US सफरचंदावरील कर कमी करण्याच्या भारताच्या निर्णयाचा निषेध केला? तर काश्मीर. ओके, काश्मीरमध्ये सफरचंद जास्त पण होतात, अर्थात ते राज्य निषेधच करणार. मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईल शस्त्र प्रणाली DRD
कोणी विकसित केले? DRDO. ओके. याचं विस्तारित रूप विचारतात. सरदार वल्लभभाई पटेल कोणत्या वर्षी काँग्रेसचे अध्यक्ष झाले? तर 1931 या साली. यजुर्वेदातील विधी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केल्या? अथर्वयू. पुढे आहे, खालीलपैकी कोणत्या मार्गाने सरकारने घटनेत हमी दिलेल्या समानतेची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला? कायद्याद्वारे आणि सरकारी कार्यक्रमाच्या माध्यमातून. काय म्हणले? खालीलपैकी कोणत्या मार्गाने सरकारने घटनेत हमी दिलेल्या समानतेची अंमलबजावणी करायची आहे? बघा, समानतेचा अधिकार तुम्हाला येतो, मूलभूत अधिकार जे आहेत भाग 3 मध्ये आहेत. ओके, पार्ट 3 मध्ये आहेत. त्यामध्ये समानतेचा अधिकार देखील आहे. तुम्हाला माहिती आहे समानतेचा अधिकार आहे, स्वातंत्र्याचा अधिकार आहे, शोषणाविरुद्धचा अधिकार आहे, धार्मिक अधिकार आहे, संघटन स्थापना करण्याचा अधिकार आहे. ओके, असे घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार आहे. असे अधिकार दिलेले आहेत अर्थात. आणि समानता स्थापन करण्यासाठी वेगवेगळे सरकारी योजना देखील राबवली जाते अर्थात. ही पर्याय पाहून तुम्हाला उत्तर आलं पाहिजे. पूर्व घाटातील खालीलपैकी सर्वोच्च शिखर कोणते आहे? महेंद्रगिरी. ओके. खालीलपैकी कोणते राज्य तापी नदीच्या खोऱ्याने व्यापलेले आहे? तर ते आहे मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र. ओके. सोपा प्रश्न आहे. भारतामध्ये अर्जुन पुरस्काराची सुरुवात ही 1961 साली झाली. भारतातील खेळातील म्हणजे खेळाडूंना देण्यात येणारे सर्वोच्च पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आहे, जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये ते राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून ते केलेलं आहे. टार्टरिक आम्ल खालीलपैकी कशामध्ये आढळते? तर ते चिंच. रिपीटेड प्रश्न आहे. खालीलपैकी काय औषध रोग आणि उपचाराशी संबंधित आहे? अथर्ववेदामध्ये या संदर्भात सगळी चर्चा करण्यात आलेली आहे. पुढे, आयोडीनच्या कमतरतेमुळे पुढीलपैकी कोणता रोग होतो? गलगंड. मध्ये गांधीजींनी ब्रिटिशांनी पारित केलेल्या रौलट कायद्याविरुद्ध सत्याग्रहाचे आवाहन केले 1919. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विंचू खालीलपैकी कोणत्या प्राणीसृष्टीशी संबंधित आहे? प्राण्यांच्या वर्गीकरणावर खूपच प्रश्न आहेत. रिपीटेड प्रश्न आहेत. ऑर्थोपोडा. आणि त्यातल्या त्यात एक लक्षात घ्या, प्राण्यांचं वर्गीकरण 9वी किंवा 10वीला असेल पुस्तक विज्ञानामध्ये. तुम्ही वाचताना त्यावेळेस काय करायचं आहे, तुम्हाला जास्तीत जास्त एखादी म्हणजे वर्गीकरण आहे, वर्गीकरणामध्ये त्या वर्गीकरणामध्ये उदाहरणं कोणती आहेत, कशामध्ये समावेश होतो. जसं मोलुस्का गटामध्ये गोगलगायचा होतो. ही बी प्रश्न आलेला आहे. ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. पुढीलपैकी कोणत्या राष्ट्रीय आंदोलनाने ब्रिटिश राजवटीला विरोध करून आत्मसहाय्य, स्थानिक उद्योग, राष्ट्रीय शिक्षण व भारतीय भाषांचा वापर अशा कल्पनांना प्रोत्साहन दिले गेले होते? तर स्वदेशी आंदोलन. खालीलपैकी कोणता जैन धर्माचा पवित्र ग्रंथ आहे? अंग. ड्युरँड कप स्पर्धेची सुरुवात कुठं झाली? ती सिमला या ठिकाणी झाली होती. किती वेळेस प्रश्न आहे बघा, कशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे. ज्यानं व्हिडिओ सिरीज पूर्ण फॉलो केलेला आहे त्याला ड्युरँड कप ही 3ऱ्यांदा प्रश्न आलेला आहे लिपिक परीक्षेला. लिपिक, शिपाई, हायकोर्टाच्या कुठलाही. एड्स हा रोग कशा प्रकारचा विषाणू? HIV. ओके. ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस आणि ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम, एड्स. त्यानंतर, हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणत्या विटॅमिनची आवश्यकता आहे? D विटॅमिन. याच्यामध्ये एक काम करा, तुम्हाला आरोग्य विभाग मी एक प्लेलिस्ट बनवतो, जीवनसत्व प्लेलिस्ट बनवतो एक जीवनसत्वावर. खास जीवनसत्वावर प्रश्न आहेत, ते पूर्ण जीवनसत्व तुमचं कवर होऊन जाईल. मी 100% बनवतो आणि तुम्हाला म्हणजे आपल्या टेलिग्रामला पाठवतो. आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे टर्निंग पॉईंट्स. ओके. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती आढळतात? तामिळनाडू. मौर्य समाजाची स्थापना कुणी केली? तर याचं उत्तर नाही, अर्थात कुणी केली हे तुमच्यासाठी उत्तर. आता मला पण आठवत नाही, तर ह्याची स्थापना आहे ना, आठवलं, चंद्रगुप्त मौर्य यांनी केलेली आहे. आता चंद्रगुप्त मौर्य, आता हे त्यांना कोणी एक सहकार्य केलं होतं बघा, चाणक्य यांनी. अर्थनीती हे तुम्हाला पुस्तक किंवा चाणक्य नीती हे असं वगैरे म्हणतो ना, ते त्यांच्या पुस्तकामध्ये राजकारणाविषयी देखील चर्चा केलेली आहे. चाणक्य आहे, चंद्रगुप्त मौर्याला मदत चाणक्याने केली आणि तसं अशा प्रकारे मौर्य साम्राज्याची स्थापना झाली.
इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? मधुमेह. आता आरोग्याचं फोल्डर आहे आरोग्य विभाग तांत्रिक, त्याच्यामध्ये हे सगळं बघितलं तर तुमचं सगळं क्लिअरच होऊन जाणार आहे. विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात? टंगस्टन. मादक पदार्थ सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो? पचन संस्था. दारू पिलं, ओके, तसं तर मेंदूवर पण परिणाम होतो. दारू पिलं की म्हणजे असं पिल्यानंतर आतडे, लिव्हर ह्या सगळ्या गोष्टी खराब होत असतात. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते? लहान मेंदू. खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. चवदार तळे सत्याग्रह कुठे आहे? महाड, जिल्हा रायगड. मध्यरात्रीचा सूर्य कुठे उगवतो? नॉर्वे. रिपीटेड प्रश्न आहे. यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ कोणत्या ठिकाणी आहे? कराड. कराड कोणत्या जिल्ह्यात आहे? हे तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे. ओके, चला आता भरपूर प्रश्न आहेत. आणखीन 2 ते 3 व्हिडिओ आरामशीर होतील. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते पाहूया. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.